कनराचं उद्या विसर्जन होणार आहे आणि यासाठी खरं तर पोलिसांच्या वेगळ्या पद्धतीचा यावेळेस बंदोबस्त देखील आहे तो पाहायला मिळणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदमजी आपल्याबरोबर। योगीजी, खरं तर वेगळ्या पद्धतीचा बंदोबस्त पाहायला मिळणार आहे। कशा पद्धतीचा हा बंदोबस्त असणार आहे, कारण की मोठ्या संख्येने गणेश भक्त मुंबईत विसर्जनानिमित्त मिरवणुका निघतात। यावेळेस नक्कीच आपण काही विविध उपाययोजना राबवलेल्या आहेत। मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न हा नक्कीच आपल्याकरता महत्त्वाचा आम्ही नेहमी मानलेला आहे गणेशोत्सवाच्या दरम्यान आणि महाराष्ट्रामध्ये देखील। परंतु यावेळेस आपण माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी ज्यावेळेला आढावा बैठक घेतली त्यावेळेस देखील त्यांनी निर्देश स्पष्ट दिलेले होते की आपण AI टेक्नॉलॉजीचा वापर हा केला पाहिजे। बेसिकली अत्याधुनिक यंत्रणेचा वापर हा जास्तीत जास्त प्रमाणात आपण केला पाहिजे। फक्त मॅनफोर्सवरती किंवा मनुष्यबळावरती निर्भर न राहता किंवा मनुष्यबळ वाढवणं हे एकच काय सोल्युशन होऊ शकत नाही। आणि म्हणून आपण ह्यावेळेला फेसल रेकग्निशन कॅमेराज असतील, आपण AI टेक्नॉलॉजीचा आपण जास्तीत जास्त आपण वापर करतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आपल्याकडे असलेला गुन्हेगारांचा डेटाबेस आहे, त्या डेटाबेसच्या आधारे फेशियल रेकग्निशन कॅमेराचा आपण उपयोग करून आपण AI टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतो। जरी AIचा टेक्नॉलॉजीचा वापर होते, मात्र दुसरीकडे जर बघितलं असेल तर आजच खरं तर एक मेलच्या माध्यमातून देखील एक धमकी आपल्याला मिळते आणि आतंकवादी येतील अशा पद्धतीच्या एक ह्या धमक्या आहेत। त्यामुळे कुठेतरी तिकडे देखील पोलिसांचा ताण वाढतोय, दुसरीकडे तुम्ही म्हणताय AIचा वापर होतोय, पण कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज होतंय? नाही, हा खरं तर काल हा मेसेज आला होता, परंतु ह्यामध्ये कुठेही घाबरून द्यायचं काही कारण नाही। मुंबई पोलीस ह्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करते। सोर्स कुठला आहे, तो मेसेज जो आहे तो कुठून आलेला आहे ह्याची संपूर्ण माहिती हे मुंबई पोलीस घेते सध्या। आणि परंतु निश्चिंत राहावं, आपण सर्व सुरक्षित आहात। मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारची आतंकवादी ॲक्टिव्हिटी होणार नाही, कुठल्या घटना घडणार नाही, यासाठी आपलं मुंबई पोलीस हे चांगलं ॲक्टिव्ह आहे। आपले इंटेलिजन्स खूप स्ट्रॉंग आहे आणि म्हणून आपण कोणीही घाबरून द्यायचं कारण नाही। अगदी सुरक्षितरित्या आणि अगदी आनंदामध्ये जल्लोषामध्ये उद्या आपण हा विसर्जन जो सोहळा आपण साजरा करू शकतो। विशेष करून एक दुसरा एक प्रश्न उपस्थित होतोय, कारण की हलाला सिटी उभारली जाणार आहे। मीरा रोड असेल किंवा कर्जत असेल या भागामध्ये हलाला सिटी संदर्भामध्ये जाहिराती देखील पाहायला मिळतात। अशा पद्धतीची सिटी उभारली जाईल, मस्जिद असतील, कसं बघताय? कारण की पुन्हा एकदा धर्माचा तेढ कुठेतरी निर्माण होतोय। धर्माच्या आधारे घरं विकणं आणि फक्त त्या एका विशिष्ट धर्मपंथीयांसाठीच तिथे काही घरं खुली करणं व्यवसाय म्हणून जर का ह्याच्यामध्ये कायदा मोडीत निघत असेल तर नक्कीच त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल। असा कायद्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की आपल्याला हे असं करता येत नाही। म्हणजे आपण एखाद्या बिल्डिंगमध्ये आता एखाद्या धर्मीय पंथीयांना आपण रिस्ट्रिक्शन आपण आणू शकत नाही की इथे आपण ह्याला दुसऱ्या धर्माला आपण तिथे फ्लॅट देणार नाही वगैरे, असं कोणी रिस्ट्रिक्शन घालू शकत नाही। आणि धर्माच्या आधारे अशा पद्धतीने जर का कोणी कायद्याचा दुरुपयोग करून कोणी तिथे चुकीच्या गोष्टी करत असेल त्यांच्यावरती कारवाई ही केली जाईल। मात्र कुठेतरी हा तेढ निर्माण होतो असं म्हणायचं का? कारण की ज्या पद्धतीने ह्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत त्याच्यानंतरून अशा पद्धतीचा आज तुमच्या शिवसेनेकडून देखील मीरा रोडमध्ये या बिल्डरच्या विरोधात मोर्चा देखील पाहायला मिळतो। त्यामुळे हा दोन समाजामध्ये हा तेढ निर्माण करण्याचा एक प्रकारे म्हणायचं नाही। मला वाटतं आता त्या व्यावसायिकाने कुठल्या हेतूने हे केलं मला माहिती नाही, परंतु मला तरी आठवत नाही। आता हिंदूंपैकी देखील अनेक व्यावसायिक आहेत, परंतु कोणी तिथे हिंदू म्हणून व्यवसायामध्ये फक्त फ्लॅट विकले असं मला कधी आठवत नाही। आणि म्हणून मला वाटतं अशा व्यावसायिकांनी जरा सावधतेने या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे किंवा अशा चुकीच्या गोष्टी कोणी करता कामा नये याची दक्षता घेतली पाहिजे। आणि म्हणून म्हटलं की जर का कोणी असा कायदा काढला असेल त्यांच्यावरती कारवाई 100% केली जाईल। ज्या जाहिराती प्रसिद्ध केल्या त्याच्यावर देखील बॅन आणणार आहे काय नेमकं? कारण की तुमच्याकडे गृह खातं आहे, त्यामुळे अशा जाहिराती ज्या प्रसिद्ध होतात त्याच्यावर काही बॅन वगैरे काही पद्धत? धर्माच्या आधारे तुम्ही फ्लॅट विकूच शकत नाही। आणि एखाद्या जर का कोणी बिल्डर असेल त्यांनी बिल्डिंग उभारली असेल आणि फक्त मुस्लिमांसाठीच घरं असं त्याला करता येत नाही। आणि म्हणून जर का कायदा मोडला असेल नक्कीच त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल। दुसरा एक असा प्रश्न येतोय की ज्या पद्धतीने खरं तर ह्या सगळं होत असताना संजय राऊत असं म्हणतायत की यावेळेस मुंबईचा जो महापौर बसेल तो अमराठी महापौर बसेल। एकीकडे मराठीसाठी खरं तर दोन ठाकरे एकत्र येताना पाहायला मिळतात, दुसरीकडे संजय राऊत थेट म्हणतायत की महायुती अमराठी महापौर बसेल। विशेष करून एकनाथ शिंदे यांना स्पष्ट सांगितलं आहे अमित शहानी की यावेळेचा महापौर हा भाजपचा असेल आणि तो अमराठी असेल। कसं बघतं संजय राऊतांच्या वक्तव्यावर? मला वाटतं भाजपचे आता मुंबईचे जे अध्यक्ष नेमले गेले अमितजी साटम मराठीच आहेत ना। मग आज भाजप जर का मुंबईचे अध्यक्ष हे जर त्यांच्या पक्षाचे मराठी निमत असतील मग हा फक्त प्रोपोगंडा
की अमराठी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण करायचा, मराठी मतदारांना स्वतःच्या जवळ आणून घ्यायचा प्रयत्न करायचा. आणि बघा, शिवसेना आणि भाजप कशी मराठ्यांच्या विरोधामध्ये आहेत किंवा मराठी माणसांच्या विरोधामध्ये आहे असं भासवायचा प्रयत्न करायचा. हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. ह्याचा अर्थ असा होतो त्यांना त्यांचा पराभव दिसतोय आणि म्हणून ते ह्याचे या गोष्टीचा आधार घ्यायला बघतायत. आणि म्हणून मला वाटतं ह्या गोष्टींकडे सगळ्यांना माहिती आहे, खास करून मराठी माणसांना माहिती आहे मुंबईमधल्या, की मुंबईमधून मराठी माणूस बाहेर पडायच्यासाठी उद्धवजींनी 25 वर्ष महानगरपालिका हाताळली, तेच त्याला कारणीभूत आहेत. म्हणून मला वाटतं ह्यावेळेस मात्र मराठी माणूस त्यांना मतदान करणार नाही आणि किती त्याचं राजकारण करू द्यात. आणि मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल आणि तो मराठीच असेल. दुसरीकडे एक थेट आरोप केला जातो की एवढं मोठं आंदोलन जे झालं आणि या आंदोलनासाठी जी रसद पुरवली ती एकनाथ शिंदेंनी पुरवली, हा देखील एक आरोप वारंवार होताना पाहायला मिळतो. कारण की तुमच्याकडे गृह खातं आहे, या सगळ्या संदर्भात जर अशा पद्धतीने वक्तव्य येत असेल तर याची चौकशी करणार आहात का? बघा, जे कोण आंदोलक आले ते मराठा समाज म्हणून ते एकत्र आलेले आहेत. त्याच्यामध्ये उबाटा गटाचे काही आमदारांनी त्याला उघडपणे पाठिंबा दिला, काही भाजपच्या आमदारांनी पाठिंबा दिला, काही शिवसेनेच्या आमदारांनी पाठिंबा दिला, काही अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने देखील पाठिंबा दिलेला आहे. कुठल्याही पक्षाचा तिथे संबंध नव्हता. कुठल्याही पक्षाचा त्याला पाठिंबा म्हणण्यापेक्षा कुठल्याही पक्षाचं राजकारण ते नव्हतं. तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण करताय. मराठा समाजाला आरक्षण हवं होतं, ते आरक्षण आमच्या महायुती सरकारने दिलं. त्यांचे जे काही उर्वरित प्रश्न होते, मराठा कुणबी हे काही नोंदणीचा जो प्रश्न होता तो मनोज जरांगेजींनी तो लावून धरला, त्याला आमच्या सरकारने चांगला प्रतिसाद दिला आणि ते मागणी त्यांची आम्ही मान्य केलेली आहे. ह्याच्यामध्ये राजकारण करायचा संबंध आला कुठे? आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना फक्त बदनाम करायचं. स्वतः तुम्ही मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये तुम्हाला काय करता आणि त्यावेळेस की मोर्चे निघाले की मग तेव्हा तुम्ही काय झोपला होतात का? म्हणून मला वाटतं आज फक्त राजकारण म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करण्यासाठीचे असलेले प्रयत्न आहेत. जो काही मोर्चा झाला तो मराठा समाज म्हणूनच झाला. हे होते योगेशजी. जो काही मोर्चा होता तो मराठा समाजासाठी होता, त्यामुळे यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही. व्हिडिओ नितीन बुधारेसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.